हो, काल सांगितलं तुम्ही मला सर बनवून आणा म्हणून उत्पन्नाचा दाखला. हो हो तर ऑनलाईन बनवला तर चालेल का? हो, ऑनलाईनच बनवावा लागतो ना तो. एकदा तुम्हाला पटवारीकडे जाऊन तिथले कागदपत्र त्यांच्याशी घेऊन भेट घेऊन पुढची स्टेप ते आपल्याला सेतूमधूनच करावी लागते ऑनलाईन. म्हणजे तिथे जावं लागेल का? जिल्ह्यामध्ये? जिल्ह्यात ते एकदा जावं लागेल ना ताई. जिल्ह्यात हो का? जावं लागेल, पेशंटला न्यावं लागेल. त्या पटवारी जो कोणी तलाठी पटवारी हो. असेल त्यांना ते सांगावं लागेल. आधार कार्ड, UDID कार्ड, हँडिकॅप सर्टिफिकेट दाखवावे लागेल आणि नंतर हो, मग ते हो. तुम्हाला एक ते लिहून देतील की तुमचं हो, उत्पन्न 21,000 आहे, 30,000 हो. रुपये या या तत्वावरती मग तुम्हाला पुढे ते सेतूमध्ये जाऊन आधार हो, आपले सरकारी या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला हो. ते ऑनलाईन करून घ्यावं लागेल. हो का? हा, ते जास्त नाही देतात. है ना? ठीक आहे. हो, ठीक आहे सर. हा, चला, ठीक आहे ताई. ओके, बाकी ठीक आहे ताई सगळं? हो, ठीक आहे सर. वा वा वा, अति हे बढिया. उन्हामुळे काय जायची इच्छा नसत ना सर जिल्ह्यात. ऊन तुम्ही खूप आहे कुठे ना. राहता ताई? मानेवाडा. नागपूरलाच राहते ना? ठीक आहे. हो, हो. चला. उन्हामुळे ऊन जायची खूप आहे इच्छा ना. नाही होत, बरोबर. ऊनच खूप आहे ना, काय करता, हो, किती ऊन म्हणून आहे इच्छा होत नाही बापरे. जायची. हो, नाही, बरोबर आहे, समजू शकतो. म्हणून म्हटलं ऑनलाईन जर इकडे होत असेल तर करून घेते बा इकडनं. आता तर नाही सांगत मी, पण येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे त्रास भोगावं लागत आहे ना दिव्यांगांना, हम्म. हे सगळे बंद नाही केले ना ताई, तर तो हो. माझं नाव, तो मी येण्या म्हणत माझं नाव बदलवशील म्हणून, पण मी सगळे बंद करून टाकवीन. म्हणजे अशी परिस्थिती आहे की दिव्यांग खाटेवरून उठू नाही शकत, किंवा ज्याला ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याला पटवाऱ्याकडे न्या. हम्म. तो पटवारी तिथे त्या वरती तिथे शिड्या असतात, त्या शिड्या चढल्यानंतर तिथं त्याला 2 तास, 1 तास त्याची वाट पहा. मग बसून तो राहावं तुम्हाला लागते बसून कधी कधी राहा. वापस यावं लागते मग. आणि मग त्याच्या ते कमरेला तर. त्रास राहतो दिव्यांगाच्या. त्याचा हम्म. त्रास त्याला माहित आहे. नंतर मग हो. मग खाली ऑटो शोधा. मग तो ऑटोवाला म्हणतो हम 100 रुपया लेंगे, 200 लेंगे. हे जे हो. सगळे नाटकं सुरू आहेत माझ्या दिव्यांगांसोबत, हे नाही बंद केले ना तू हम्म. पाहत राहा. कारण हे म्हणूनच लोक स्वतः त्रास होतो ना दिव्यांगांच्या सर घरी खूप येऊ जायला. शकतात ना. त्या हम्म. तलाट्यांचं काम काय आहे? एका हा. ठिकाणी बसून राहण्यापेक्षा, अरे, एका ठिकाणी बसून राहण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या घरी जा, आयडेंटिफाय करा. जेव्हा शासनाने तुम्हाला UDID कार्ड दिलेलं आहे, हो. मला एक सांगा, जेव्हा शासनाने एक UDID कार्ड दिलेलं आहे, त्यावरती एक नंबर पडलेला असेल, जसा आधार नंबर पडलेला आहे तसा UDID कार्ड नंबर पडलेला नक्की आहे. त्या कार्डावरतीची अपडेट जर त्या पटवाऱ्याकडे किंवा त्या तलाट्याकडे जर अपडेट झाली कम्प्युटरमध्ये, तर त्यांनी ऑनलाईनच त्याला इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म अपलोड करावा. त्याला तो येईल घेऊन, मग हा पाहिल हा अपंग आहे की नाही आहे, दिव्यांग आहे हो. की नाही. मग त्याच्या पहिले काय प्रोसिजर झाली का? ते मजाक होती काय? म्हणजे त्या हम्म. पटवारी याच्याकरता बोलवतो की खरंच हा रिअल दिव्यांग आहे की नाही आहे. मग तेव्हा त्याला आधार कार्ड दिलेला, UDID कार्ड दिलेला आहे, त्याच्यावरून तो समजलेला आहे की रिअल दिव्यांग आहे. तर मग त्याला बाहेरच्या बाहेरून उत्पन्न सर्टिफिकेट ऑनलाईन ट्रान्सफर होऊ शकते. मग समजायला त्याला पाहिजे ना नाही बोलवतील, तर काय. त्याला बसवतील, त्याला चक्र मारायला लावतील. मग पटवारी हम्म. जागेवर राहणार चक्रा नाही. मग म्हणे तेच सोमवार आहे आज का, मग मंगळवारी या. हो. मंगळवारी तर गेलं तर तेच मग आहे म्हणे म्हणून सांगते बुधवारी तर या. कंटाळा येते ना एवढ्या उन्हात जायचा. ऊन खूप आहे. हो, हे सगळे नाटक आहे ना. माझ्या हातात थोडस काही लागू द्या. नाही, मी हम्म. दाखवले यांना करून घेतलं. ठीक आहे. हॅलो ठीक सर, आहे. गुड मॉर्निंग. हो.